कोंबड्या वगैरे विकून आहेत आणि ते दुकानं बंद करत. त्यांच्या बापाचं आहे काय सगळं? काय चालू आहे आता? लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिलीत का कोणी? काय कुठली बंधन आहे का कोणावरती? काय काय तमाशे लावले? म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला? अरे बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे. डीएनए मांसाहारी आहे. आणि मनुष्य प्राण्याच्या दातांची रचना बघितल्यानंतर कुठल्याही कोणालाही शास्त्रज्ञाला विचारा की त्याच्या दाताची रचनाच ही मुळी मांसाहारीसाठी आहे. तुम्ही गाईच्या ह्याची रचना बघा, बकऱ्याची रचना बघा, की जे प्राणी मांसाहार करत नाही त्यांच्या दाताची रचना बघा, वाघाच्या दाताची रचना बघा आणि माणसाच्या दाताची रचना बघा. माणसाला जिथे सुळे दिले आहेत त्या अर्थी त्याला मांसाहारी होता. म्हणून जो बदल घडत गेला हजारो वर्षापासून, माकडापासून जे आपण पुढे चालत आलो, त्याच्यानंतर ते शेती अमुक तमुक काय खायचे पूर्वी माणसं, ते ह्याच्यातनं तुमच्या दाताची रचना निर्माण झाली आणि त्या दाताच्या रचनेवर तो तुम्हाला कळतं की मी मांसाहारी. आणि आम्ही काय खावं, कुठल्या दुकानात, आणखी पण स्वातंत्र्याच्या दिवशी, ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून गेला. काय तमाशा लावलाय? मी अजून बोललो नाही कल्याण डोंबिवलीमध्ये, पण मी 100% सांगतो की कल्याण डोंबिवली मधला बहुजन समाज ह्याला विरोध करणार. मी तर विचार करतो एखादी पार्टी बिर्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी मटण चिकन सगळ्याची पार्टी ठेवूया. काय काय तमाशा आहे? आणि मग एवढंच जर महाराष्ट्र शासनाला अशा पिल्लू सोडायचे आहेत तर महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं ना की अमुक अमुक दिवशी महाराष्ट्रात मटण मांस काय जे खायचं नाही. तर असेल झाला तर ओबीसी विरुद्ध मराठा झाला, हिंदू विरुद्ध मुसलमान झाला, मराठी विरुद्ध हिंदी झालं. आता पटवा, व्हेजिटेरियन वर्सेस नॉन व्हेजिटेरियन, मांसाहारी वर्सेस शाकाहारी. नाही खायचं आम्हाला शाकाहारी, आम्हाला मांसाहारी खायचं आहे, खाऊ द्या ना. आज तर रविवारचा दिवस आहे, आज तर तुमच्या सगळ्यांच्याच घरी मांसाहार असेल. चला सांगा तुम्ही पत्रकारांना, तुमच्या घरी मांसाहार नाही, आज श्रावणचा महिना आहे, सांगा आज दुसरं मांसाहार खाणार नाही म्हणून. काय तमाशा लावलाय हवंय? कोणी गायकवाड बाई, कोणी दिला तिला अधिकार? आणि शासन नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे की नाही? आणि आता लोकप्रतिनिधी नाही आहेत. आयुक्तांनी येऊन बाहेर येऊन पत्रकार परिषदेमध्ये सांगावं त्यांची भूमिका काय आहे. ते शासनाचे प्रतिनिधी आहेत. याचा अर्थ शासन आदेश देतं तेव्हा त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं. शासनाचा का आदेश आहे का की कल्याण डोंबिवलीमध्ये आता फक्त श्रीखंड, बटाट्याची भाजी, आळूचं फतफत आणि पुरी खावी, असं काय आदेश आहे का? बस करा हे तमाशाचा, बस करा. देवावरनं धर्मावरनं काय लावलंय? कोणतरी उठतो तो पुण्यामध्ये कुठला तरी हिंदू संघटनेचा मंडळ आयोगाच्या यात्रेवर बंदी आणा. आणि तुझ्या बापाच्या अंगात दम असेल ना, सांग तुझ्या शासनाला आमच्या मंडळ यात्रेवरती बंदी. जा, तुला आव्हान देतो, मंडळ यात्रेवर बंदी आणा. अरे आयुष्यभर तुम्ही आम्हाला क्षुद्रांना छळलेत, आम्हाला ओबीसींना छळलेत. हे तर बाबासाहेब आले म्हणून आम्ही एवढे शिकले सावरले, आमची दुसरी पिढी तरी शिकली. जर तुमच्या हातात राज्य व्यवस्था असती आणि तुमची मनुस्मृती जसं तुम्हाला हवं असं तसं संविधान असती तर कदाचित आधी शूद्रांना तेच म्हणजे माळ्यांनी बागी बगीच्याचं काम करावं, कुंभारांनी ते मातीची भांडी बनवावी, मोच्यानी मोच्याचं काम करावं, कुंभारांनी कुंभाराचं काम करावं, कसायाने कसायाचं काम करावं. आमच्यातला एकही पोरगा ना IAS झाला असता, ना IPS झाला असता, ना डेप्युटी कलेक्टर झाला असता, धनगराचा पोरगा मोठा झाला असता, वंजाऱ्याचा पोरगा मोठा झाला असता, आणि माळ्याचा एक पोरगा मोठा झाला नसता. आणि अशा 370 जाती आहेत. काय चालवलं काय महाराष्ट्रात? मंडळ यात्रेवरती बंदी आणा. हेच माणसं होती ज्यांनी फुलेंच्या चित्रपटाला विरोध केला, हीच ती माणसं पुण्यात. अरे फुल्यांना तुम्ही दगडा मारली, ते जर पिक्चर मध्ये दाखवलं तुम्हाला वाईट का वाटतं? मारलीच ना दगड. आणि हाच तो सनातनी मनुवाद, हाच तो, हेच मनुवादी या देशाला, या महाराष्ट्राला भ्रष्ट करतायत.
आणि जी ताकद वाढली, अरे बहुसंख्याक आम्ही, बहुसंख्याक आम्ही, आमच्या यात्रेवर बंदी आहे ना, शासनाने परवानगी देऊ नये. अरे तुझ्या शासनामध्ये एवढी चालते ना, जा बस जा शासनाकडे, आणि शासनात हिंमत असेल तर बंदी आणून दाखवा. अरे आयुष्यभर त्या ओबीसीला विरोध केला, त्या मंडळ आयोगाला विरोध केला, अजून तुमच्या मनात ती खतखत आहे. ती खतखत आहे असे तुमची जी पिल्लावळ आहे ना, ती अशी बाहेर निघते. तर अशा प्रकारचे आदेश काढणं जनभावना दुखावणं आणि त्याच्यानंतर जनतेतून आलेला उठाव. नाही हे मी तुम्हाला म्हणतो की ह्या संघटनांची म्हणजे बीजेपी RSS ची टेस्ट असते. एखादा असा दगड मारून बघायचा, दगडातनं जे म्हणजे असं पाण्यात दगड मारला की किती दूरवर त्याचे शिंतोडे उडत आहेत ते बघायचे. जर उडाले आणि लोकांनी अक्षय घेतला तर नाही तसं काय, असं काय करणार. आणि समजा नाही उडाले आणि काही रिएक्शन नाही पुढच्या वर्षी बंद, सगळीकडे बंदी. माझं पालकमंत्री ठाणे एकनाथ शिंदे साहेबांना आव्हान, तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. हे असं नाही चालणार, हे असं आम्ही सहन नाही करणार. मी आता समविचारी पक्षांच्या नेत्यांशी बोलतो, बघूया काय होतं. मी स्वतः कोणाच्या तरी घरी जाऊन मटण मच्छी जे काय मांसाहार आहे तो स्वतः जाऊन 15 ऑगस्टला दुपारी जेवणार. असेल हिंमत तर मला त्या घरात जाऊन अटक करून दाखव. सर यापूर्वी देखील मीरा रोडचा काही वाद मीरा रोडला झाला होता, मनसेने विरोध केला तर मी स्वतः तिथे गेलो, स्वतः मच्छी विकत घ्या. मी असं टीव्हीवरती बातम्या देऊन बातम्या निर्माण करणारा माणूस आणि जागेवर जाऊन लढणारा माणूस. तुम्ही असं नाही करू शकत. तुम्ही का भेदभाव वाढवताय. याला मांसाहार खायचा मांसाहार खाऊ द्या, त्याला शाकाहार खायचा शाकाहार, ज्याला मेथीची भाजी खायची मेथीची भाजी खाऊ द्या, त्याला खिमा खायचा खिमा खाऊ द्या. तुमचा आक्षेप कशासाठी, तुमचा आक्षेप आहे कशावर नेमका. काय चालू आहे, काय तमाशे लावले. मध्यंतरी प्रताप सरनाईक असं म्हणाले होते की प्रयोगशाळा केली जाते एका विभागांची, की त्या ठिकाणी ते त्यांनीच बघावं होतं. पहिली प्रयोगशाळा तर त्यांच्याच मतदारसंघात झाली, त्या प्रताप सरनाईक साहेबांच्याच मतदारसंघात पहिली प्रयोगशाळा झाली, जेव्हा तिथे मच्छी मटण चिकन याची सगळी दुकानं बंद करण्यात आली कुठल्या तरी जैन धर्मीयांच्या नावाने. मला सांगावं त्यांनी, प्रताप सरनाईकांनी, ते खाताय मटण मुंबई. त्यांची पत्नी, अतिशय प्रायव्हेट गोष्ट सांगतो, ही मांसाहार अतिशय सुंदर बनवते, अतिशय सुंदर. मी तिच्या हातचं अनेक वेळा जेवलोय. इतकं चविष्ट बनवते की आज जरी विषय काढला तर तोंडाला पाणी सुटतं. सरच्यावर बायकोला की तू बंद करणारच का बनवून. अरे या नेत्यांची पोरं बाहेर जाऊन काय काय खातात. मी आता कुठल्या प्राण्याचं नाव घेत नाही, मला माहिती नाही पोरं काय काय खातात, कुठल्या प्राण्याचं मटण खातात, मला माहिती आहे. कशाला उगाच बोलायला लावता. तुमचं ते वैयक्तिक आयुष्य आहे, फालतू चोचले कसे. एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका जाहीर करावी की माझा नॉन व्हेजिटेरियनला विरोध आहे आणि ह्याच्यापुढे कल्याण डोंबिवलीमध्ये 26 जानेवारी 15 ऑगस्ट दसरा दिवाळी याच्यामध्ये नॉनव्हेज विकलं जाणार नाही, जाहीर करावं एकनाथ शिंदे. माझं आव्हान आहे. सर लाडक्या बहिणींच्या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे, कारण आता सध्या जाऊ द्यावं. लाडक्या बहिणींना फसवायला त्यांनी केलं होतं, त्यांना निवडणुका जिंकायच्या होत्या, त्यांना काही लाडक्या फिरक्या बहिणी काही पडलेल्या नाही. सर अमेरिकेने लावलेले जे 50% टेरिफ आहे त्याच्यामुळे 250 कोटींचा फटका जो आहे तो सोलापूर मधल्या कंपन्यांना बसतो. मला एवढं विचारायचं आहे की अजून भारत चुप का बसलाय. असं काय गुपित आहे अमेरिकेने तुमचं की तुम्ही तोंडच उघडत नाही. एवढा ट्रम्प दादागिरी करतोय जसं तात्याच्या मालकीचाच भारत आहे हा. ट्रम्प तात्या हा महाराष्ट्र देशाला इतके मोठे असे डोळे दाखवले ना, आपण एकदम असं चढी चूप बसलेलो. त्यारे हा भारत देश नाही रे. निक्सननी जेव्हा सांगितलं इंदिरा गांधींना की तुम्ही पाकिस्तानवरती आक्रमण करू शकत नाही, युद्ध करू शकत नाही, तेव्हा तोंडावर इंदिरा गांधींनी सांगितलं असतं यू हॅव नो बिझनेस टू इंटरफिअर इन माय कंट्री. तुम्हाला कुठलाही अधिकार नाही
माझ्या राज्य व्यवस्थेमध्ये आणि माझ्या देशाचा कुठली भूमिका असेल हे ठरवण्याला मी समर्थ आहे. मी लोकांची नेता आहे. तुम्ही माझ्यामध्ये पडायचं नाही. आणि इथे मी युद्ध केलं आणि युद्ध करून पाकिस्तानचे 2 तुकडे केले. हा भाई आज तो काहीही बोलतो यार तो तात्या ट्रम्प. त्या तात्याला जरा आवरा. मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्र्यांना मंत्री झालेले आहेत, मात्र 8 महिने झाले त्यांना कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी निवेदन अहो पण हे जेव्हा RSS चं वर्चस्व असलेलं मंत्रिमंडळ स्थापन होतं तेव्हा हे घडणारच असतं. त्याच्यात काय मोठं आहे? यांना आश्चर्य वाटतं. आम्हाला यांची वर्किंग स्टाईल पूर्वीपासून माहिती आहे. हे बघा RSS म्हटलं की त्यांची एक वर्किंग स्टाईल, एक शब्द तुम्हाला सांगतो जो कदाचित माझ्या तोंडात फार कमी वेळा आला. एक चालकानं वृत्ती. एक चालकानं वृत्ती म्हणजे एकच ड्रायव्हर असेल, बाकी मागे बसायचं, आवाज नाही करायचा, आवाज करायचा नाही. दुर्दैवानं सांगतो की ज्या पद्धतीने महाराष्ट्राची गाडी हाकली जाते, मंत्रिमंडळातल्या कोणालाच अधिकार नाही, कोणालाच. अगदी उपमुख्यमंत्र्यांना देखील त्यांची शेवटी फाईल कोणाकडे जाते? द बॉस देवाभाव. द बॉस देवाभाव. बोलण्याची हिंमत आहे यांच्यात. एकाच्या सर सप्टेंबर महिन्यामध्ये ठाण्याची मेट्रोची ट्रायल सुरू होणार आहे आणि त्यानंतर या वर्षी हा विषय महत्वाचा है। मला सर, वाटतं विषय महत्वाची बात है। कल्याण में जिस तरीके से आप 15 अगस्त को लेकर मच्छी मटन पे रोक लगा देखो रहे हैं, ऐसा है कि ये क्या चालू हो गया है, ये टेस्ट केस महाराष्ट्र को लेबोरेटरी बनाया जा रहा है। महाराष्ट्र को जातिवादी लोग, ये मनुवादी लोग, ये जाति व्यवस्था मजबूत करने के लिए नाही, हे काल मी बाहेर असताना मी ठाण्यात आल्यावर मला एक कळलं की कल्याण डोंबिवलीचे कोणतरी उपायुक्त आहेत गायकवाड नावाच्या व्यक्ती आहेत आमच्या. त्यांनी काहीतरी एक ऑर्डर काढली की 15 तारखेला मटण, मच्छी आणि कोंबड्या वगैरे विकू नयेत आणि ते दुकानं बंद करत. त्यांच्या बापाचं आहे काय सगळं? काय चालू आहे? आता लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिलीत का कोणी? काय कुठली बंधन आहेत का कोणावरती? काय काय तमाशे लावले? म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला? अरे बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे. डीएनए मांसाहारी आहे. आणि मनुष्य प्राण्याच्या दातांची रचना बघितल्यानंतर कुठल्याही कोणालाही शास्त्रज्ञाला विचारा की त्याच्या दाताची रचनाच ही मुळी मांसाहारासाठी आहे. तुम्ही गायीच्या ह्याची रचना बघा, बकऱ्याची रचना बघा, की जे प्राणी मांसाहार करत नाही त्यांच्या दाताची रचना बघा, वाघाच्या दाताची रचना बघा आणि माणसाच्या दाताची रचना बघा. माणसाला जिथे सुळे दिले आहेत त्या अर्थी त्याला मांसाहारी होता. म्हणून जो बदल घडत गेला हजारो वर्षापासून, माकडापासून जे आपण पुढे चालत आलो, त्याच्यानंतर ते शेती अमुक तमुक काय खायचे पूर्वी माणसं, ते ह्याच्यातनं तुमच्या दाताची रचना निर्माण झाली आणि त्या दाताच्या रचनेवर तो तुम्हाला कळतं की मी मांसाहारी. आणि आम्ही काय खावं, कुठल्या दुकानात, आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी, ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून गेला. काय तमाशा लावलाय? मी अजून बोललो नाही कल्याण डोंबिवलीमध्ये, पण मी 100% सांगतो की कल्याण डोंबिवली मधला बहुजन समाज ह्याला विरोध करणार. मी तर विचार करतो एखादी पार्टी बिर्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी, मटण, चिकन सगळ्याची पार्टी. काय काय तमाशा आहे? आणि मग एवढंच जर महाराष्ट्र शासनाला अशा पिल्लू सोडायचे आहेत तर महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं ना की अमुक अमुक दिवशी महाराष्ट्रात मटण, मांस काय जे खायचं नाही. तर असेल झाला तर ओबीसी विरुद्ध मराठा झाला, हिंदू विरुद्ध मुसलमान झाला, मराठी विरुद्ध हिंदी झालं. आता पटवा व्हेजिटेरियन वर्सेस नॉन व्हेजिटेरियन, मांसाहारी वर्सेस शाकाहारी. नाही खायचं आम्हाला शाकाहारी,
आम्हाला मांसाहारी खायचं आहे, खाऊ द्या ना. आज तर रविवारचा दिवस आहे, आज तर तुमच्या सगळ्यांच्याच घरी मांसाहार असेल. चला सांगा तुम्ही पत्रकारांना, तुमच्या घरी मांसाहार नाही आज. श्रावणचा महिना आहे, सांगा आज उचलून मांसाहार खाणार नाही म्हणून. काय तमाशा लावलाय हवंय? कोणी गायकवाड बाई, कोणी दिला तिला अधिकार? आणि शासन नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे की नाही? आणि आता लोकप्रतिनिधी नाही आहेत. आयुक्तांनी येऊन बाहेर येऊन पत्रकार परिषदेमध्ये सांगावं त्यांची भूमिका काय आहे. ते शासनाचे प्रतिनिधी आहेत. याचा अर्थ शासन आदेश देतं तेव्हा त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं. शासनाचा का आदेश आहे का की कल्याण डोंबिवलीमध्ये आता फक्त श्रीखंड, बटाट्याची भाजी, आळूचं फतफत आणि पुरी खावी, असं काय आदेश आहे का? बस करा हे तमाशाचा, बस करा. देवावरनं धर्मावरनं काय लावलंय? कोणतरी उठतो तो पुण्यामध्ये कुठतरी हिंदू संघटनेचा म्हणाले मंडळ आयोगाच्या यात्रेवर बंदी आणा. आणि तुझ्या बापाच्या अंगात दम असेल ना, सांग तुझ्या शासनाला आमच्या मंडळ यात्रेवरती बंदी. जा, तुला आव्हान देतो, मंडळ यात्रेवर बंदी आणा. अरे आयुष्यभर तुम्ही आम्हाला क्षुद्रांना छळलेत, आम्हाला ओबीसींना छळलेत. हे तर बाबासाहेब आले म्हणून आम्ही एवढे शिकले, सावरले. आमची दुसरी पिढी तरी शिकली. जर तुमच्या हातात राज्य व्यवस्था असती आणि तुमची मनुस्मृती जसं तुम्हाला हवं असं तसं संविधान असती तर कदाचित आधी शूद्रांना तेच म्हणजे माळ्यांनी बागी बगीच्याचं काम करावं, कुंभारांनी ते मातीची भांडी बनवावी, मोच्यानी मोच्याचं काम करावं, कुंभारांनी कुंभाराचं काम करावं, कसायाने कसायाचं काम करावं. आमच्यातला एकही पोरगा ना IAS झाला असता, ना IPS झाला असता, ना डेप्युटी कलेक्टर झाला असता, धनगराचा पोरगा मोठा झाला असता, वंजाऱ्याचा पोरगा मोठा झाला नसता, आणि माळ्याचाही पोरगा मोठा झाला नसता. आणि अशा 370 जाती आहेत. काय चालवलं काय महाराष्ट्रात? मंडळ यात्रेवरती बंदी आणा. हेच माणसं होती ज्यांनी फुलेंच्या चित्रपटाला विरोध केला. हीच ती माणसं पुण्यात नाही. अरे फुल्यांना तुम्ही दगड मारली, ते जर पिक्चर मध्ये दाखवलं तुम्हाला वाईट का वाटतं? मारलीत ना दगड. आणि हाच तो सनातनी मनुवाद, हाच तो, हेच मनुवादी या देशाला, या महाराष्ट्राला भ्रष्ट करतायत. आणि जी ताकद वाढली, अरे बहुसंख्याक आम्ही, आमच्या यात्रेवर बंदी आहे ना. शासनाने परवानगी देऊ नये. अरे तुझ्या शासनामध्ये एवढी चालते ना, जा बस जा शासनाकडे, आणि शासनात हिंमत असेल तर बंदी आणून दाखवा. अरे आयुष्यभर त्या ओबीसीला विरोध केला, त्या मंडळ आयोगाला विरोध केला. अजून तुमच्या मनात ती खतखत आहे. ती खतखत असे तुमची जी पिल्लावळ आहे ना, ती अशी बाहेर निघते. सर, अशा प्रकारचे आदेश काढणं, जनभावना दुखावणं आणि त्याच्यानंतर जनतेतून आलेला उद्योग. नाही हे मी तुम्हाला सांगतो की ह्या संघटनांची म्हणजे बीजेपी RSS ची ही टेस्ट असते. एखादा असा दगड मारून बघायचा, दगडातनं जे म्हणजे असं पाण्यात दगड मारला की किती दूरवर त्याचे शिंतोडे उडत आहेत ते बघायचे. जर उडाले आणि लोकांनी आक्षेप घेतला तर नाही तसं काय, असं काय करणार नाही. आणि समजा नाही उडाले आणि काही रिएक्शन नाही पुढच्या वर्षी बंद, सगळीकडे बंदी. माझं पालकमंत्री ठाणे एकनाथ शिंदे साहेबांना आव्हान, तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. हे असं नाही चालणार, हे असं आम्ही सहन नाही करणार. मी आता समविचारी पक्षांच्या नेत्यांशी बोलतो, बघूया काय होतं. मी स्वतः कोणाच्या तरी घरी जाऊन मटण, मच्छी, जे काय मांसाहार आहे तो स्वतः जाऊन 15 ऑगस्टला दुपारी जेवणार. असेल हिंमत तर मला त्या घरात जाऊन अटक करून दाखव. सर, यापूर्वी देखील मीरा रोडचा काही वाद झाला. मीरा रोडला झाला होता. मनसेने विरोध केला तर मी स्वतः तिथे गेलो, स्वतः मच्छी विकत घ्या. मी असं टीव्हीवरती बातम्या देऊन बातम्या निर्माण करणारा माणूस आणि जागेवर जाऊन लढणारा माणूस. तुम्ही असं नाही करू शकत. तुम्ही का भेदभाव वाढवताय? याला मांसाहार खायचा, मांसाहार खाऊ द्या. त्याला शाकाहार खायचा, शाकाहार. त्याला मेथीची भाजी खायची, मेथीची भाजी खाऊ द्या. त्याला किमा खायचा, किमा खाऊ द्या. तुमचा आक्षेप कशासाठी? तुमचा आक्षेप आहे कशावर नेमका? काय चालू आहे? काय तमाशे लावले?
मध्यंतरी प्रताप सरनाईक असं म्हणाले होते की प्रयोगशाळा केली जाते एका विभागांची की त्या ठिकाणी ते त्यांनीच बघावं होतं. पहिली प्रयोगशाळा तर त्यांच्याच मतदारसंघात झाली. त्या प्रताप सरनाईक साहेबांच्याच मतदारसंघात पहिली प्रयोगशाळा झाली, जेव्हा तिथे मच्छी, मटण, चिकन याची सगळी दुकानं बंद करण्यात आली कुठल्या तरी जैन धर्मीयांच्या नावाने. मला सांगावं त्यांनी, प्रताप सरनाईकांनी. ते खात आहेत मटण मुंबई. त्यांची पत्नी, अतिशय प्रायव्हेट गोष्ट सांगतो, ही मांसाहार अतिशय सुंदर बनवते, अतिशय सुंदर. मी तिच्या हातचं अनेक वेळा जेवलोय, अनेक वेळा जेवलोय. इतकं चविष्ट बनवते की आज जरी विषय काढला तर तोंडाला पाणी सुटतं. सरचारा बायकोला की तू बंद करणारच का बनवून. अरे या नेत्यांची पोरं बाहेर जाऊन काय काय खातात. मी आता कुठल्या प्राण्याचं नाव घेत नाही, मला माहिती नाही पोरं काय काय खातात, कुठल्या कुठल्या प्राण्याचं मटण खातात, मला माहिती नाही. कशाला उगाच बोलायला लावता. तुमचं ते वैयक्तिक काय विषय माहिती आता फालतू चोचले कसे. एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका जाहीर करावी की माझा नॉन व्हेजिटेरियनला विरोध आहे आणि ह्याच्यापुढे कल्याण डोंबिवलीमध्ये 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, दसरा, दिवाळी याच्यामध्ये नॉनव्हेज विकलं जाणार नाही. जाहीर करावं एकनाथ शिंदे, माझं आव्हान आहे. सर, लाडक्या बहिणींच्या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे, कारण आता सध्या जाऊ द्यावं. लाडक्या बहिणींना फसवायला त्यांनी केलं होतं. त्यांना निवडणुका जिंक्या यायच्या होत्या, त्यांना काही लाडक्या फिरक्या बहिणी काही पडलेल्या नाही. सर, अमेरिकेने लावलेले जे 50% टेरिफ आहे त्याच्यामुळे 250 कोटींचा फटका जो आहे तो सोलापूर मधल्या कंपन्यांना बसतो. मला एवढं विचारायचं आहे की अजून भारत चुपका बसलाय. असं काय गुपित आहे अमेरिकेकडे तुमचं की तुम्ही तोंडच उघडत नाही. एवढा ट्रम्प दादागिरी करतोय जसं तात्याच्या मालकीचाच भारत आहे. हा ट्रम्प तात्या हा महाराष्ट्र देशाला इतके मोठे असे डोळे दाखवले आपण एकदम असं चढी चूप बसलेलो होतं. त्यारे हा भारत देश नाही रे. निक्सननी जेव्हा सांगितलं इंदिरा गांधींना की तुम्ही पाकिस्तानवरती आक्रमण करू शकत नाही, युद्ध करू शकत नाही, तेव्हा तोंडावर इंदिरा गांधींनी सांगितलं असतं यू हॅव नो बिझनेस टू इंटरफिअर इन माय कंट्री. तुम्हाला कुठलाही अधिकार नाही माझ्या राज्य व्यवस्थेमध्ये आणि माझ्या देशाचा कुठली भूमिका असेल हे ठरवण्याला मी समर्थ आहे. मी लोकांची नेता आहे, तुम्ही माझ्यामध्ये पडायचं नाही. आणि इथे युद्ध केलं आणि युद्ध करून पाकिस्तानचे 2 तुकडे केले. हा भारत. तो काही बोलतो यार तो तात्या ट्रम्प. त्या तात्याला जरा आवरा. मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्र्यांना मंत्री झालेले आहेत, मात्र 8 महिने झाले त्यांना कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी निवेदन पण हे जेव्हा RSSचं वर्चस्व असलेलं मंत्रिमंडळ स्थापन होतं तेव्हा हे घडणारच असतं. त्याच्यात काय मोठं आहे. यांना आश्चर्य वाटतं. आम्हाला यांची वर्किंग स्टाईल पूर्वीपासून माहिती आहे. हे बघा, RSS म्हटलं की त्यांची एक वर्किंग स्टाईल, एक शब्द तुम्हाला सांगतो जो कदाचित माझ्या तोंडात फार कमी वेळा आला. एक चालकानं वृत्ती. एक चालकानं वृत्ती म्हणजे एकच ड्रायव्हर असेल, बाकी मागे बसायचं, आवाज नाही करायचा, आवाज करायचा नाही. दुर्दैवानं सांगतो की ज्या पद्धतीने महाराष्ट्राची गाडी हाकली जाते, मंत्रिमंडळातल्या कोणालाच अधिकार नाही, कोणालाच. अगदी उपमुख्यमंत्र्यांना देखील. त्यांची शेवटी फाईल कोणाकडे जाते? द बॉस देवाभाऊ. द बॉस देवाभाऊ. बोलण्याची हिंमत आहे यांच्यात. एकाच्या सर, सप्टेंबर महिन्यामध्ये ठाण्याची मेट्रोची ट्रायल सुरू होणार आहे आणि त्यानंतर या वर्षी हा विषय महत्वाचा आहे. सर, कल्याण में जिस तरीके से 15 अगस्त को लेकर मच्छी मटन पे रोक लगा दी, तो ऐसा है कि ये क्या चालू हो गया है? ये टेस्ट केस महाराष्ट्र को लेबोरेटरी बनाया जा रहा है. महाराष्ट्र को जातिवादी लोग, ये मनुवादी लोग, ये जाति व्यवस्था मजबूत करने के लिए नाही. हे काल मी बाहेर असताना मी ठाण्यात आल्यावर मला एक कळलं की कल्याण डोंबिवलीचे कोणतरी आयुक्त उपायुक्त आहेत गायकवाड नावाच्या
त्यांनी काहीतरी ऑर्डर काढली की 15 तारखेला मटण, मच्छी आणि कोंबड्या वगैरे विकू नयेत आणि ते दुकानं बंद करा. त्यांच्या बापाचं आहे काय सगळं? काय चालू आहे आता? लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिलीत का कोणी? काय कुठली बंधन आहेत का कोणावरती? काय काय तमाशे लावले? म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला? अरे बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे. डीएनए मांसाहारी आहे. आणि मनुष्य प्राण्याच्या दातांची रचना बघितल्यानंतर कुठल्याही कोणालाही शास्त्रज्ञाला विचारा की त्याच्या दाताची रचनाच ही मुळी मांसाहारासाठी आहे. तुम्ही गाईच्या ह्याची रचना बघा, बकऱ्याची रचना बघा, की जे प्राणी मांसाहार करत नाही त्यांच्या दाताची रचना बघा, वाघाच्या दाताची रचना बघा आणि माणसाच्या दाताची रचना बघा. माणसाला जिथे सुळे दिले आहेत त्या अर्थी त्याला मांसाहारी होता म्हणून जो बदल घडत गेला हजारो वर्षापासून माकडापासून जे आपण पुढे चालत आलो त्याच्यानंतर ते शेती अमुक तमुक काय खायचे पूर्वी माणसं, ते ह्याच्यातनं तुमच्या दाताची रचना निर्माण झाली आणि त्या दाताच्या रचनेवर तुम्हाला कळतं की मांसाहारी. आणि आम्ही काय खावं कुठल्या दुकानात? आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी, ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून गेला. काय तमाशा लावलाय? मी अजून बोललो नाही कल्याण डोंबिवलीमध्ये, पण मी 100% सांगतो की कल्याण डोंबिवली मधला बहुजन समाजाला विरोध करणार. मी तर विचार करतो एखादी पार्टी बिर्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी, मटण, चिकन सगळ्याची पार्टी ठेवूया. काय काय तमाशा आहे? आणि मग एवढंच जर महाराष्ट्र शासनाला अशा पिल्लू सोडायचे आहेत तर महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं ना की अमुक अमुक दिवशी महाराष्ट्रात मटण, मांस काय ते खायचं नाही. तर असेल झाला तर ओबीसी विरुद्ध मराठा झाला, हिंदू विरुद्ध मुसलमान झाला, मराठी विरुद्ध हिंदी झालं. आता पेटवा व्हेजिटेरियन वर्सेस नॉन व्हेजिटेरियन, मांसाहारी वर्सेस शाकाहारी. नाही खायचं आम्हाला शाकाहारी, आम्हाला मांसाहारी खायचं आहे, खाऊ द्या ना. आज तर रविवारचा दिवस आहे, आज तर तुमच्या सगळ्यांच्याच घरी मांसाहार असेल. चला सांगा तुम्ही पत्रकारांना तुमच्या घरी मांसाहार नाही. आज श्रावणचा महिना आहे, सांगा आज उचलून मांसाहार खाणार नाही म्हणून. काय तमाशा लावलाय हवंय? कोणी गायकवाड बाई कोणी दिला तिला अधिकार? आणि शासन नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे की नाही? आणि आता लोकप्रतिनिधी नाही आहेत. आयुक्तांनी येऊन बाहेर येऊन पत्रकार परिषदेमध्ये सांगावं त्यांची भूमिका काय आहे. ते शासनाचे प्रतिनिधी आहेत. याचा अर्थ शासन आदेश देतं तेव्हा त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं. शासनाचा का आदेश आहे का की कल्याण डोंबिवलीमध्ये आता फक्त श्रीखंड, बटाट्याची भाजी, आळूचं फतफत आणि पुरी खावी, असं काय आदेश आहे का? बस करा हे तमाशाचा, बस करा. देवावरनं धर्मावरनं काय लावलंय? कोणतरी उठतो तो पुण्यामध्ये कुठला तरी हिंदू संघटनेचा म्हणाले मंडळ आयोगाच्या यात्रेवर बंदी आणा. आणि तुझ्या बापाच्या अंगात दम असेल ना सांग तुझ्या शासनाला आमच्या मंडळ यात्रेवरती बंदी. जा तुला आव्हान देतो, मंडळ यात्रेवर बंदी आणा. अरे आयुष्यभर तुम्ही आम्हाला क्षुद्रांना छळलेत, आम्हाला ओबीसींना छळलेत. हे तर बाबासाहेब आले म्हणून आम्ही एवढे शिकले सावरले, आमची दुसरी पिढी तरी शिकली. जर तुमच्या हातात राज्य व्यवस्था असती आणि तुमची मनुस्मृती जसं तुम्हाला हवं असं तसं संविधान असती तर कदाचित आधी शूद्रांना तेच म्हणजे माळ्यांनी बागी बगीच्याचं काम करावं, कुंभारांनी ते मातीची भांडी बनवावी, मोच्यानी मोच्याचं काम करावं, कुंभारांनी कुंभाराचं काम करावं, कसायाने कसायाचं काम करावं. आमच्यातला एकही पोरगा ना IAS झाला असता, ना IPS झाला असता, ना डेप्युटी कलेक्टर झाला असता, धनगराचा पोरगा मोठा झाला असता, वंजाऱ्याचा पोरगा मोठा झाला नसता, आणि माळ्याचाही पोरगा मोठा झाला नसता. आणि अशा 370 जाती आहेत. काय चालवलं काय महाराष्ट्रात? मंडळ यात्रेवरती बंदी आणा. हेच माणसं होती ज्यांनी फुलेंच्या चित्रपटाला विरोध केला. हीच ती माणसं पुण्यात नाही. अरे फुल्यांना तुम्ही दगड मारली, ते जर पिक्चर मध्ये दाखवलं तुम्हाला वाईट का वाटतं? मारलीच ना दगड. आणि हाच तो सनातनी मनुवाद, हाच तो
हेच मनुवादी या देशाला, या महाराष्ट्राला भ्रष्ट करतायत. आणि जी ताकद वाढली, अरे बहुसंख्याक आम्ही, आमच्या यात्रेवर बंदी आहे ना, शासनाने परवानगी देऊ नये. अरे तुझ्या शासनामध्ये एवढी चालते ना, जा बस जा शासनाकडे, आणि शासनात हिंमत असेल तर बंदी आणून दाखवा. अरे आयुष्यभर त्या ओबीसीला विरोध केला, त्या मंडळ आयोगाला विरोध केला, अजून तुमच्या मनात ती खतखत आहे. ती खतखत आहे, असे तुमची जी पिल्लावळ आहे ना, ती अशी बाहेर निघते. सर, अशा प्रकारचे आदेश काढणं, जनभावना दुखावणं आणि त्याच्यानंतर जनतेतून आलेला उठाव होतो. नाही हे मी तुम्हाला म्हणतो की ह्या संघटनांची, म्हणजे बीजेपी RSS ची टेस्ट असते. एखादा असा दगड मारून बघायचा, दगडातनं जे म्हणजे असं पाण्यात दगड मारला की किती दूरवर त्याचे शिंतोडे उडत आहेत ते बघायचे. जर उडाले आणि लोकांनी आक्षेप घेतला तर नाही तसं काय, असं काय करणार. आणि समजा नाही उडाले आणि काही रिएक्शन नाही, पुढच्या वर्षी बंद, सगळीकडे बंदी. माझं पालकमंत्री ठाणे एकनाथ शिंदे साहेबांना आव्हान, तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. हे असं नाही चालणार, हे असं आम्ही सहन नाही करणार. मी आता समविचारी पक्षांच्या नेत्यांशी बोलतो, बघूया काय होतं. मी स्वतः कोणाच्या तरी घरी जाऊन मटण, मच्छी, जे काय मांसाहार आहे तो स्वतः जाऊन 15 ऑगस्टला दुपारी जेवणार. असेल हिंमत तर मला त्या घरात जाऊन अटक करून दाखव. सर, यापूर्वी देखील मीरा रोडचा काही वाद झाला. मीरा रोडला झाला होता, मनसेने विरोध केला तर मी स्वतः तिथे गेलो, स्वतः मच्छी विकत घ्या. मी असं टीव्हीवरती बातम्या देऊन बातम्या निर्माण करणारा माणूस आणि जागेवर जाऊन लढणारा माणूस. तुम्ही असं नाही करू शकत. तुम्ही का भेदभाव वाढवताय. याला मांसाहार खायचा, मांसाहार खाऊ द्या. त्याला शाकाहार खायचा, शाकाहार. ज्याला मेथीची भाजी खायची, मेथीची भाजी खाऊ द्या. त्याला खिमा खायचा, खिमा खाऊ द्या. तुमचा आक्षेप कशासाठी, तुमचा आक्षेप आहे कशावर नेमका. काय चालू आहे, काय तमाशे लावले. मध्यंतरी प्रताप सरनाईक असं म्हणाले होते की प्रयोगशाळा केली जाते एकेका विभागांची, की त्या ठिकाणी ते त्यांनीच बघावं होतं. पहिली प्रयोगशाळा तर त्यांच्याच मतदारसंघात झाली, त्या प्रताप सरनाईक साहेबांच्याच मतदारसंघात पहिली प्रयोगशाळा झाली, जेव्हा तिथे मच्छी, मटण, चिकन याची सगळी दुकानं बंद करण्यात आली कुठल्या तरी जैन धर्मीयांच्या नावाने. मला सांगावं त्यांनी, प्रताप सरनाईकांनी. ते खाताय मटण मुंबई. त्यांची पत्नी, अतिशय प्रायव्हेट गोष्ट सांगतो, ही मांसाहार अतिशय सुंदर बनवते, अतिशय सुंदर. मी तिच्या हातचा अनेक वेळा जेवलोय. इतकं चविष्ट बनवते की आज जरी विषय काढला तर तोंडाला पाणी सुटतं. विचारा बायकोला की तू बंद करणारस का बनवून. अरे या नेत्यांची पोरं बाहेर जाऊन काय काय खातात. मी आता कुठल्या प्राण्याचं नाव घेत नाही, मला माहिती नाही पोरं काय काय खातात, कुठल्या कुठल्या प्राण्याचं मटण खातात, मला माहिती नाही. कशाला उगाच बोलायला लावता. तुमचं ते वैयक्तिक काय विषय फालतू चोचले कसे. एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका जाहीर करावी की माझा नॉन व्हेजिटेरियनला विरोध आहे आणि ह्याच्यापुढे कल्याण डोंबिवलीमध्ये 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, दसरा, दिवाळी याच्यामध्ये नॉनव्हेज विकलं जाणार नाही. जाहीर करावं एकनाथ शिंदे. माझं आव्हान आहे. सर, लाडक्या बहिणींच्या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे, कारण आता ते जाऊ द्यावं. लाडक्या बहिणींना फसवायला त्यांनी केलं होतं. त्यांना निवडणुका जिंक्या यायच्या होत्या, त्यांना काही लाडक्या फिरक्या बहिणी काही पडलेल्या नाही. सर, अमेरिकेने लावलेले जे 50% टेरिफ आहे त्याच्यामुळे 250 कोटींचा फटका जो आहे तो सोलापूर मधल्या कंपन्यांना बसतो. मला एवढं विचारायचं आहे की अजून भारत चुपका बसलाय. असं काय गुपित आहे अमेरिकेकडे तुमचं की तुम्ही तोंडच उघडत नाही. एवढा ट्रम्प दादागिरी करतोय जसं तात्याच्या मालकीचाच भारत आहे. हा ट्रम्प तात्या हा महाराष्ट्र देशाला इतके मोठे असे डोळे दाखवले आपण एकदम असं चढी चूप बसलेलो. त्यारे हा भारत देश नाही रे. निक्सननी जेव्हा सांगितलं इंदिरा गांधींना की तुम्ही पाकिस्तानवरती आक्रमण करू शकत नाही, युद्ध करू शकत नाही, तेव्हा तोंडावर इंदिरा गांधींनी सांगितलं असतं
यू हॅव नो बिझनेस टू इंटरफिअर इन माय कंट्री. तुम्हाला कुठलाही अधिकार नाही माझ्या राज्य व्यवस्थेमध्ये आणि माझ्या देशाचा कुठली भूमिका असेल हे ठरवण्याला मी समर्थ आहे. मी लोकांची नेता आहे. तुम्ही माझ्यामध्ये पडायचं नाही. आणि इथे मी युद्ध केलं आणि युद्ध करून पाकिस्तानचे 2 तुकडे केले. आभार. तो काहीही बोलतो यार तो तात्या ट्रम्प. त्या तात्याला जर आवरा. मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्र्यांना मंत्री झालेले आहेत, मात्र 8 महिने झाले त्यांना कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी निवेदन अहो पण हे जेव्हा RSSचं वर्चस्व असलेलं मंत्रिमंडळ स्थापन होतं तेव्हा हे घडणारच असतं. त्याच्यात काय मोठं आहे? यांना आश्चर्य वाटतं. आम्हाला यांची वर्किंग स्टाईल पूर्वीपासून माहिती आहे. हे बघा RSS म्हटलं की त्यांची एक वर्किंग स्टाईल. एक शब्द तुम्हाला सांगतो जो कदाचित माझ्या तोंडात फार कमी वेळा आला. एक चालकानं वृत्ती. एक चालकानं वृत्ती म्हणजे एकच ड्रायव्हर असेल बाकी मागे बसायचं. आवाज नाही करायचा. आवाज करायचा नाही. दुर्दैवानं सांगतो की ज्या पद्धतीने महाराष्ट्राची गाडी हाकली जाते मंत्रिमंडळातल्या कोणालाच अधिकार नाही. कोणालाच. अगदी उपमुख्यमंत्र्यांना देखील. त्यांची शेवटी फाईल कोणाकडे जाते? द बॉस देवाभाऊ. द बॉस देवाभाऊ. बोलण्याची हिंमत आहे यांच्यात. एकाच्या सर सप्टेंबर महिन्यामध्ये ठाण्याची मेट्रोची ट्रायल सुरू होणार आहे आणि त्यानंतर या वर्षी हा विषय महत्वाचा आहे. मला सर, वाटतं विषय महत्वाची बात आहे. कल्याण में जिस तरीके से आप 15 अगस्त को लेकर मच्छी मटन पे रोक लगा रहे देखो हैं, ऐसा है कि ये क्या चालू हो गया है? ये टेस्ट केस महाराष्ट्र को लेबोरेटरी बनाया जा रहा है. महाराष्ट्र को जातिवादी लोग, ये मनुवादी लोग, ये जाति व्यवस्था मजबूत करने के लिए हे काल मी